एखादा नेता जेवढा सांगतो तेवढा आपण त्याचं ऐकलं पाहिजे. तर माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आज तिकडे काय चाललंय मला माहिती नाही, पण उद्धवजीला मी एवढंच सांगेन, उद्धवजी ही वेळ आपल्यावरती का यावी? उद्धवजी 40 आमदार गेले, 10 मंत्री गेले, नेते गेले, शिवसैनिक गेले, जिल्हा प्रमुख गेले, आता खासदार जातात, उद्या तुमचे आमदार जातील, मुंबई महानगरपालिका आणखी आहे. आणखी आपण कुठं चुकताय? संजय राऊतला आम्ही गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत, तुमचं तोंड सांभाळा, तुडवा ऑपरेशन तुडवा. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. आमच्यावरती अंगावर कोण आला तर सिंगावती घेतल्याशिवाय राहणार नाही. या सांगतो संजय राऊत, तुम्हाला आज सांगतोय. तुडवायची भाषा कुठला कळते आम्हाला? अरे एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा, तुमच्यात हिंमत असेल तर एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा काय होतं ते. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, कायद्याचं राज्य मानणारे आहोत. याचा अर्थ असा नाही आम्ही गांडू नाहीत. संजय राऊत, वेळ पडली ना तर तुझ्या घरात शिवसैनिक असतील आणि तुला तुळतील, तुझ्या कानपाड फोडतील आणि तुझं तोंड बंद करून टाकतील. ही ताकद माझ्या शिवसैनिकामध्ये, ताकद आमच्या शिवसैनिकामध्ये. वाटलं ते बरं पडते. ज्या दिवसापासून संजय राऊतांची बडबड चालू झाली त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंना अधोगती चालू झाली. मी तर म्हणतो एकनाथ शिंदे साहेब, जेवढे दिवस संजय राऊत तिकडे थांबतील तेवढं आपल्याला चांगलं आहे, तेवढं आपल्याला चांगलं आहे. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतोय, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याशिवाय राष्ट्र गाडा नाही चाले. खरं